याहून करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे तव शौर्याचा एक अंश दे तव धैर्याचा जरा स्पर्श दे तव तेजातील एक किरण दे जीवनातला एकच क्षण दे उजळून टाको पुसू पानिपत पुन्हा लिहायामुचे भारत व्यास वाल्मिकी येथील धावत महामंत्र आहे नवे शब्द साधा जयाच्या स्मृतीने जळे मलेंच बाधा नुरे देश अवघा शिवाजी जपू राष्ट्रमंत प्रभावी पुंडली कवर्दिवार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय. कालपर्यंत आपण पाहत होतो त्यामध्ये पन्हाळा शिवाजी महाराजांनी आता वेळ घालवण्यात किंवा आपल्याला दुसरीकडे आघाडी करायची आहे, आदिलशाह आणि मोगल यांच्याशी एका वेळी युद्ध करण्यात वेळ घालवण्यात अर्थ नाही, एका वेळी दोन शत्रू अंगावर घेणं योग्य नाही असा विचार करून पन्हाळा सिद्धी जोहरला दिला. त्र्यंबक भास्करला पत्र लिहिलं आणि त्यांनी महाराजांचा आदेश शिरसावंद्य मानला आणि त्यांनी त्या पत्राप्रमाणे सिद्धी जोहरच्या ताब्यात किल्ला दिला. इथपर्यंतचा भाग पाहिला होता आणि थोडासा अजूनही पुढे पाहिला. पन्हाळा ताब्यात आला पण सिद्धीला दुसरी बला सुरू झाली. मी शिवाजीचा बंदोबस्त करायला जातो म्हणून स्वतः बादशाह अली आदिलशाह विजापुरातून मोठं सैन्य घेऊन निघाला आणि तो मिरजेच्या किल्ल्यात येऊन थांबला. यावेळी बादशाहने आपल्याबरोबरचा एक असलेला माणूस सिद्धी जोहरकडे पाठवला. त्याचं नाव सरदार शाह अबुल हसन आणि तू बादशाची चाकरी नीट इमाने इतबारे कर असा त्याच्याबरोबर निरोप पाठवला. इथपर्यंत काल आपण भागाला पाहिला होता. हा बादशाकडे आला. बादशाचा नोकर शाह अब्दुल हसन हा तिथून मिरजेतून निघाला आणि सिद्धी जोहरपाशी आला. पन्हाळ्याचा वेढा चालू आहे तिथं आला. आता वेढाही संपला, पन्हाळा ताब्यात आलाय सिद्धी जोहरच्या. तिथपर्यंत आला आणि त्याने बादशहाचा निरोप दिला. त्याने त्यात सल्ला दिला की राजद्रोह न करता तू बादशाच्या कृपेचा उमेदवार हो, त्याची कृपा तू तुझ्या अंगावर प्राप्त करून घे. पण यातनं वेगळाच परिणाम झाला. झालं काय? आपण एकनिष्ठतेनं कष्टाळूपणाने महत्प्रयासाने केलेले सगळे कष्ट आणि आपली एकनिष्ठा बादशानं राजद्रोह ठरवली हे पाहिलं. बादशानं आपल्याला हरामखोर ठरवलं हे पाहिलं आणि सिद्धी जोहर भडकला. त्याला संताप झाला. यावेळी बादशानं त्याला एक पत्रही दिलं. अबुल हसन जो आला होता, शाह अबुल हसन, त्याच्याबरोबर एक पत्र होतं आणि ते पत्र स्वच्छ काय म्हणतंय शिवभारतात त्या पत्राचा उल्लेख आहे. कवींद्र परमानंदांनी ते सगळं लिहिलं आहे. कशाचा परिणाम काय होईल? अल्लिशाहो मी मंदात्मा मन्यमानोन्यथात्मनी चिराह्य जोहरा एव चिकोप कील कोपना भवता प्रतिरुद्धस्य भवतोनुमतिबिना दुर्गमो निर्गमस्तस्य नृपेतिरीतेन मेनना तस्य देहिं धनं देहि यद्दत्तं तेन भूतपुरा मध्यस्ते नैव भवतो भवेन्नि धनमत्मना मन्मथा वर्णदूतमिवं तस्मै प्रेषयामास एदिलः तथामिन बिभायास्माद बर्बरो वलिनेवरः. संस्कृत आहे पण त्याचा सरळ सरळ अर्थ काय आहे? हे महामूर्ख आणि रागीट, तू अलीशाहच्या मनात भलतेच येऊन तो पुष्कळकारपर्यंत जोहरवर रागवला. हे दुष्टबुद्धीने त्याला तो म्हणाला, तू धन लोभाने स्वामीद्रोह करून त्या शिवाजीपासून पुष्कळ धन घेतलंस आणि वेढ्यातून तो जात असताना त्याला मदत केलीस. त्याच्याकडे बुद्धिपुरस्सर दुर्लक्ष केलंस. ज्या पद्धतीनं तो वेढा चालवला
त्याचा विचार केला तर शिवाजी त्या वेड्यातून निघून जाणे तुझ्या अनुमतीशिवाय शक्यच नव्हतं. त्यामुळं तू शिवाजीकडून घेतलेले धन मुकाट्याने परत दे. अली शहा म्हणजे मोहम्मद आदिल शहा, अली आदिल शहा, मोहम्मद अली शहा, अली आदिल शहा, ज्याने अफजल खानाला पाठवलं तो हा. म्हणजे तू शिवाजीराजाकडून घेतलेलं धन ते मला परत दे. ते धन घेतलं म्हणून तू शिवाजीराजाला तिथून जाऊ दिलंस, नाहीतर मी तुला ठार मारेन. म्हणजे बादशाची धारणा काय झाली की जोहरनं शिवाजीराजांकडून पैसे खाल्ले. हे दुष्टबुद्धीच्या जोहरा, दुसऱ्या भाषेत दुसऱ्या अर्थात शब्दात जर विचार करायचा ते दुष्टबुद्धीच्या हे जोहरा, तू शिवाजीपासून पुष्कळ द्रव्याची लाच खाल्लेस आणि शिवाजी पन्हाळा किल्ल्यातून पळून जाणार हे माहीत असून सुद्धा तू त्याच्याकडे दुर्लक्ष केलंस. तू शिवाजीला कोंडला असताना तुझ्या संमतीशिवाय त्याला बाहेर जाणं शक्य नव्हतं, दुष्कर होतं, म्हणून तू माझ्याकडे ये आणि शिवाजीनं तुला दिलेलं धन मला दे. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अन्वय अर्थ कसा काढायचा हा बादशाचा विचार केला तर आपल्याला वेगळे वेगळे रस्ते कळतात. शिवाजीराजे त्यांच्या पराक्रमाने, बुद्धिकौशल्याने सिद्धी जोहरला फसवून निघून गेले हे आपण पाहतोय, अभ्यासतोय. पण बादशाला काय वाटतंय, शिवाजीराजाने सिद्धीला आपल्या वश केला, त्याच्यासाठी त्याला पैसे दिले. कारण यांच्याकडे सगळी कामात निष्ठेनं होत नसतात, पैशानं होतात, याच्यावर त्यांचा विश्वास आहे. ही सगळी कामं जी जगातली चालतात ती केवळ पैशाच्या जोरावर चालतात असं त्यांना वाटतं. आणि शिवाजीराजे इथून गेले याचा अर्थ शिवाजीराजांनी सिद्धी जोहरला पैसे खायला घातले. आणि म्हणून बादशाने संतापून हे पत्र लिहिलं. आणि हे पत्र प्राप्त झालं त्यात शेवटही धमकी दिली आहे, नाहीतर तुझा नाश मी करेन, म्हणजे तुला मारून टाकेन. केवढा गजब झाला असेल सिद्धी जोहरच्या मनात. आता मात्र तो खवळला. आतापर्यंत तो बादशाकडून लढत होता, आता मात्र बादशावरच संतापला. उघड उघड त्यानं बंड पुकारलं, बादशाचा विरोध पत्करला. नुसता विरोध नाही, बंड पुकारलं, तुमचा आमचा काही संबंध नाही. आणि तो बादशाला भेटायला जाण्याच्या ऐवजी तिथून उठला आणि कर्नाटकात निघून गेला. विजापुरापर्यंत गेला. विजापुराच्या अलीकडे 14-15 कोस असताना त्याने एकदम आपला रोख बदलला आणि राकसतांगडीकडे निघून गेला, दुसऱ्या बाजूला निघून गेला. तेवढ्यानं तो थांबला नाही, त्याचा संताप तेवढ्यानं थांबला नाही. काय केलं त्यानं आपल्या सैन्याचे असणारे झेंडे जे आदिलशाही फौजेचे होते ते झेंडे काढले, त्याच्या चिंधड्या केल्या, जाळले आणि मोगली निशाणा आपल्या छावणीला लावली. आदिलशाही झेंडे काढून त्याने त्याच्या चिंधड्या केल्या. नुसत्या चिंधड्या केल्या नाही, जाळल्या असं पण उल्लेख आहे. आपल्या कष्टाची, प्रामाणिकपणाची बादशाला कदर नाही तर त्याच्यापदी राहायचं कशाला. तुझा माझा काही संबंध नाही. कालपर्यंत ज्या आदिलशहाच्या बरोबर काम करतोय, ज्या आदिलशहासाठी काम करतोय त्याच्या विरुद्ध उघड उघड बंड, मोगली निशाण लावले म्हणजे त्यांनी उघड उघड आम्ही मोगल सैन्यात प्रवेश केला असं जाहीर केलं. कदाचित त्यानं असंही केलं असावं की मी आदिलशहाकडे होतो पण आता मला तुमच्या सेवेत घ्या म्हणून मोगलाकडे माणूस पाठवला असेल, पत्र पाठवलं असेल, दूत पाठवलं असेल. काय झालं माहीत नाही. संदर्भ सापडतात त्या हिशोबानं बोलतो आपण, त्या हिशोबानं चाललेला आहे. मोगलाची निशाणं लावली. अत्यंत विषाद, अत्यंत दुःख. शिवाजी आपल्या हातून निसटलाय झालं खरं, पण ते नकळत झालं, चुकून झालं. त्याचं दुःखही आहे, विषाद आहे. युद्धात कमी जास्त होत असतं तसं शिवाजीराजे माझ्या हातून पळाले, सुटले. चुकलं खरं, पण मी जाणून बुजून मी केलंय हे नव्हे. बादशाह तसा आरोप मुझ्यावर करतोय, बरं बादशाह करतोय तो मुद्दा म्हणून करतोय, हेही बरोबर नाही. पण आपल्याला निर्मक हराम म्हटलंय हे त्याला सहन होईना. हा तू दोषी आहे म्हटलं असतं, तुझी चूक केली आहे म्हटलं असतं तर त्याला चाललं असतं, झालंय म्हटलं असतं चाललं असतं. पण तू निमक हराम आहे, तू बादशाच्या अन्नाशी प्रामाणिक नाही आहे हे म्हणणं त्याला रुचलं नाही. आणि तो कर्नाटकात निघून गेला. खरं तर अली आदिलशहाची अशी इच्छा होती की शिवाजी राजाचा नायनाट करावा, संपूर्ण टाकावा. प्रथम ते काम करावं.
विजापुरातून बाहेर पडलोय ना आपण, आता मिरजेत आलोय, तर पहिल्यांदा शिवाजीराजांचं पारिपत्य करावं, नायनाट करावं, हे हिंदवी स्वराज्य संपून टाकावं, त्यासाठी प्रयत्नशील होऊन बाहेर पडलो आहे. पण शिवाजीराजाचं कसं काय, डोंगरातून पळतो आपण, एवढा आदिलशान, त्याच्या मागे आता कसं डोंगरात पळावं, रोज कसं करावं. बरं, ते पळपुटेपणा करतायत, त्याला 1000 जागा, या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर. आत्ताच सिद्धीला फसवलाय. म्हणजे त्यातून करायचं, सगळा उद्योग करायचा आणि शिवाजीराजाला पकडायचं, मेटाकुटीला येणारं काम आहे. आपल्याला ते सोसणार नाही असं वाटलं असेल, आणि उंदराच्या मागं पळण्यात काय हशील आहे असंही वाटलं असेल. शिवाजीराजाला काय डोंगरी उंदीर म्हणतात ना ते. म्हणून महाराजांचा पाठलागाचा विचार त्यानं दूर टाकला. खरं तर त्यानं जर स्वारी केली आहे तर महाराजांच्या हिशोबानं राजगडाकडं, प्रतापगडावरून महाराज राजगड म्हणजे पुढं राजगडाकडे गेलेले आहेत. राजगडाकडे जायला पाहिजे, कारण पन्हाळ्यावरून महाराज निसटले, विशाळ्यावर गेले, विशाळ्यावरून मध्ये 2-4 मुक्काम केले आणि राजगडावर गेले. त्यात सिद्धगावात मुक्काम केला असाही विचार केला. बाजीप्रभूंच्या घरात जाऊन सांत्वन केलं. म्हणून बादशाने शिवाजीराजांचा आता पाठलाग करायचा विषय सोडला, आणि तो कुठं लागला, हुशार मुत्सद्दी आहे, पण तो लागला सिद्धी जोहरच्याच मागं. सिद्धीच्या मागं लागला. सिद्धी जोहर तिथून जो उठला, मुदगल, रायचूर, कर्नूल, विजापुरापासून राकसतांगडी, मुदगल, कर्नूल असं रायचूर करून कर्नूलला गेला. कर्नूलच्या किल्ल्यात त्यानं आपला बंदोबस्त केला आणि तिथं राहिला. बादशाने काही त्याचा ससमेरा सोडला नाही. बादशाह त्याच्या मागं पळत सुटला, त्यालाच धरायचं पळत सुटला. क्षुल्लक गोष्ट आहे खरं. बादशाने या गोष्टीकडे दुसरा माणूस पाठवता आला असता, शिवाजीराजाला धरायचं आहे तर तिकडं जाता आलं असतं, पण शिवाजीराजाला धरून आपली बेआबरू करून घेण्यात बादशाला त्रास आहे वाटायला लागला, सल्तनतीचा धोका वाटायला लागला. जसं अफजल खानाला मारलं, जसं मुसेखानाला मारलं, जसं फतेखानाचा पराभव केला, रुस्तुम जमालचा पराभव केला, फाजल खानाचा पराभव केला, सिद्धी जोहरचा पराभव केला, तसं आपलं झालं म्हणजे काय, अब्रूच चालली. नकोच ते वाऱ्याची वरात, नकोच ते शिवाजीराजाच्या मागं लागणं. म्हणून बादशानं हा भानगड सोडून दिली आणि बादशाह लागला जोहरच्या पाठीमागं. जोहरला कुणाचंही पाठबळ मिळालं नाही. खरं तर जोहर तशी इच्छा करत असेल ना, मोगलांनी आपल्याला पाठबळ घ्यावं, पण कुणीच जोहरला पाठीला घातलं नाही, त्याच्या मागं माणूस उभारला नाही. पण तो एकटा बादशाशी लढायला लागला, बादशाच्या बरोबर युद्धाला लागला. थोडं थोडं पळाणं, इकडनं जाणं, तिकडं जाणं, हे जसं चालू आहे तसं तोही प्रयत्नशील राहिलाय. शेवटी बादशानं हिकमत केली, जोहरच्या जवळच्या माणसाच्या करवी जोहरला विष घातलं आणि मारून टाकलं. एका विद्वान, मुत्सद्दी, कर्त्या, पराक्रमी सेनापतीची अशी दुर्दशा झाली. अंत झाला जोहरचा. हिंदुस्थानच्या राजकारणातून अंत झाला. राजकारणातून नाही, आयुष्यातूनच सगळाच विषय संपला. दुर्दैव जोहरचं. आजपर्यंत त्याने प्रामाणिकपणे, एकनिष्ठपणे बादशाची सेवा केली होती, पण अशी सेवा करणाऱ्याचं कायम फळ काय होतं आतापर्यंत? काय थोडी उदाहरणं पाहिली का आपण? बादशाकडून अशी प्रामाणिकपणाने, एकनिष्ठपणाने केलेल्या सेवेला किंमत दिली जात नव्हती. उलट त्या माणसांना ठार मारलं होतं. खवास खान, मुरार जगदेव लक्षात येतात ना, ज्यांनी पुण्यावरती स्वारी केली होती किंवा ज्यांनी शहाजीराजांची पाठराखण केली होती. विजापूरच्या दरबारातून शहाजीराजांना मदत केली होती निजामशाही उभी करीत असताना. तेच मुरार जगदेव अजून सांगतो, हत्तीची तुळा ज्यांनी केली सोन्यानं, शहाजीराजांनी त्यात मोठलाचं काम केलं, ते मुरार जगदेव. यांना कसं मारलं होतं? असंच विश्वासघात केला असं ठरवून मारलं होतं. खान मोहम्मद अफजल खानाने मारला होता, लक्षात आला का? मकई दरवाज्यात औरंगजेबाला पकडलं असताना खान मोहम्मदाने वाट दिली, म्हणून अफजल खानाने याला मारेकरी घालून मारलं. फतेह खान, कितीतरी लोकांना असं बादशाहाने एकनिष्ठतेवर शंका उत्पन्न केली आणि मारून टाकलं होतं. कितीतरी पुरुष या अर्थाने या राजकारणाची बळी पडले होते. आता जोहरचा नवा बळी पडला. त्यात अजून एक नाव वाढलं. जोहरच्या बरोबर 30-35 हजाराची फौज होती. पन्हाळगडाकडे बादशाने ती रवाना केली होती. अफाट खर्च.
एवढी मोठी मोहीम, आणि एवढ्या मोहिमेचं फलित काय? फलित एकच की बादशहाला पन्हाळा मिळाला, आदिलशहाला, बाकी काहीही नाही. पन्हाळा थोडासा मुलुक, कोल्हापूर, मिरज हेही मिळालं. हे महाराजांकडे होतं ना, हेही मिळालं. एवढंच या मोहिमेचं फलित. उलट फलित म्हणून दुसऱ्या अर्थानं विचार करत असेल, फळ काय या मोहिमेचं? अपयश, बादशाहीचे धिंडवडे, हे या मोहिमेचं फलित म्हणायला हवं. एवढे पैसे खर्च करून झालं काय? बेआबरू झाली. शिवाजी महाराजांचं काय? शिवाजी महाराजांच्याकडून म्हणजे त्याचा विचार केला पाहिजे. यश वाढत गेलं, काही मुलुक तुटला, पन्हाळा तुटला, कोल्हापूर तुटलं, मिरज तुटलं, पण तसाच कर्ते पुरुषही महाराजांना गमवावे लागले. बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे, शिवाकाशीत एकनिष्ठ माणसं, इकडं त्यांचं मोल आनंदवित आहे, यांचं मोल करता येत नाही. पृथ्वी मोलाची माणसं माझ्या पदरात घातलीत असं शिवाजी महाराजांना वाटतं. आऊसाहेबांनी एक एक माणूस असा मला मिळवून दिला, त्यांचं मोल करता येत नाही. त्यातली ही माणसं गेली ना, बाजी गेले, फुलाजी गेले, शिवाकाशीत गेले, पण महाराजांची कीर्ती दिगंत झाली. जोहरचा पराभव झाला, जोहर मृत्युमुखी पडला. हेही या मोहिमेतलं एक गणित म्हणून विचार करतोय आपण. जोहर महाराष्ट्र हिंदुस्थानच्या राजकारणातून कायमचा संपला. अली आदिलशहाला काय मिळालं? एक पन्हाळा मिळाला आणि त्याचं नामुष्की झाली. लाखोचा खजिना संपला, जगभरात नाचक्की झाली. जोहरसारख्या माणसावर त्यांनीच ठपका ठेवून त्याला मारला. हे या मोहिमेचं फलित. अफजल खानाचा वध आणि त्याचा फडशा उडाल्यानंतर महाराज पुढच्या मुक्कामाला कूच करीत करीत फिरले होते, पन्हाळ्यात थांबले होते, वेढा पडला होता, त्यातूनही निसटले. महाराज आता राजगडावरही आले. आता आईसाहेबाची महाराजांची नजर जराशी पुन्हा अफजल खानाच्या प्रकरणाकडे वळायला लागलेली आहे. म्हणजे काय? कारण त्यात काही राहिलेले हिशोब बाकी ते करायचे, त्याच्याकडे डोकं आहे. हिशोब म्हणजे सांगतो, अफजल खानाच्या सैन्याची दाणादाण उडाली. हजारो मेले, हजारो जखमी झाले, कित्येक शरण आले, थोडेसे पळून गेले. त्यात कोण कोण पळून गेलं? फाजल खान, अफजल खानाचा पोरगा, पुढे तो दोनदा युद्धात आडवा आला. फाजल खान दोनदा पुन्हा युद्धात आडवा आला. पुढेही महाराजांचा आणि फाजल खानाचा संघर्ष उडालेला आहे. आपण जेव्हा तो विषय येऊ तेव्हा पाहू. संघर्ष म्हणजे काय? फाजल खानाला आदिलशहाने तुझा बाप मेला, तुझं अमकं झालं, तमकं झालं म्हणून काही गोष्टी वतन दिलं, आणि शिवाजी महाराजांनी तेवढंच वतनाचं गाव त्याच्या गावात जाऊन लुटलं, स्वराज्यात दाखल केलं. म्हणजे वतनाची कागद, मालकीचे कागद ह्याच्या हातात आणि गाव शिवाजी महाराजांच्या हातात, असं फाजल खानाचं. आणि फाजल खानाने मग जाऊन ती काही सोडवलं आणि परत ताब्यात घेतलं नाही. शिवाजी महाराजाला पत्र लिहिलं, हे बरं नव्हे तुमचं वागणं, तुम्ही असं करता तसं करता, बऱ्या बोलानं माझ्या ताब्यात द्या, नाहीतर त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. काय भोगावं लागेल? 3दा तू रणांगणात शिवाजी महाराजांसमोरून पळून गेला, आणि काय आता भोगणार आहे तू? त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फाजल खानाच्या विषयानं बाजीप्रभूच्या पोवाड्यात लिहिताना लिहिलेलं आहे. फाजल खान जेव्हा शिवाजी महाराजांच्या समोर युद्धाला उभा राहतो, तुझ्या बापास चारी जोखडे, चारी रोकडे, जाशी त्याकडे. तुझ्या बापाला ज्यानं खडे चारले त्याच्याकडे गेला तर काय होईल? तू अभ्यास आधी कर साच्या, तू आधी अभ्यास कर, मग वणव्याला पकडायला जा, मग शिवाजी महाराज काय तुला कळेल. तुला ते शक्य नाही. तुझ्या बापाला ज्यांनी सोडलं नाही ते तुला सोडणार आहेत काय? तुझा अभ्यास कच्चा आहे असं त्याचा अर्थ आहे. तो फाजल खान रणांगणातून पळून गेलाय, कायम रणांगणातून पळालाय असंच म्हणलं पाहिजे. पहिल्यांदा तो बापाच्या बरोबर आला तेव्हा पळून गेला, वाईतनं पळून गेला. नेताजी पालकरांनी त्याचा पाठलाग केला. दुसऱ्यांदा तो फौज घेऊन बादशाहकडून पुन्हा आला. मिरजेच्या जवळ त्याचा शिवाजी महाराजांनी पुन्हा पराभव केला, पुन्हा पळून गेला. रुस्तुम जमाल आणि फाजल खान दोघं जण होते ना. पुन्हा तिसऱ्यांदा सिद्दी जोहर बरोबर आला, सिद्दी जोहर बरोबर पुन्हा पराभव. मुसे खान
याकूत खान, अंकुश खान, हसन खान, मसूरकर, सुलतानजी जगदाळे आणि प्रतापराव मोरे हे सगळे पळून गेलेली फौज आहे. शिवाजी महाराजांच्या भीतीनं अफजलखानाच्या स्वारीच्या वेळेस जावळीकर मोऱ्यांना जावळी पुन्हा हवी होती. प्रतापराव हा त्या यशवंतराव दौलतरावाचा म्हणजे नातलग आहे जवळचा. आता तिथला कोण वारस राहिला नाही, मला जावळी द्या म्हणून तो आदिलशाहीत प्रयत्नशील आहे जावळी घ्यायला. तो अफजलखानाबरोबर त्यामुळे आला. अफजलखानाला त्यानं प्रवृत्त केलं जावळीच्या ऐन वाईत जाऊ, वाईतून शिवाजी महाराजापर्यंत जाऊ, जावळीत जाऊ, शिवाजी महाराजाची भेट घेऊ, मला जावळी सगळी पाठ आहे, माहीत आहे, मी तुम्हाला मदत करतो म्हणतोय. तो हा प्रतापराव जावळी घेण्यासाठी आला. पण जावळीचं राज्य त्याला हवं होतं. पण खानही गेला, जावळीही गेली आणि त्याचं मनोराज्यही उधळलं गेलंय. खानाच्या फौजेची न भूतो न भविष्यती अशी दाणादाण उडाली आहे. प्रतापरावाने जावळीचं अखेरचं दर्शन करीत असताना पळत पळत असं दर्शन केलेलं आहे. पुन्हा त्या प्रतापरावाला आणि जावळीच्या मोऱ्यांना जन्मात कधी जावळी दिसली नाही, लक्षात ठेवा. एकदा गेले कायमचे. जावळी पुन्हा घेता आली नाही. पुन्हा जावळीत सुद्धा येता आलं नाही. विजापूर वाशी जाऊन राहिले. दाट झाडी, त्यात काळोख, खिन्न कभिन्न काळोख. जीवाच्या आशेनं या झाडीतून काळोखातून अनेक जण पळाले होते. शेकडो जण आधीच कैदेत पडले होते. काही जणाला महाराजांनी कैदेतून सोडलं होतं. काही जण महाराजांच्या सेवेत आले होते. महाराज खराडे आणि पांढरे हे महाराजांच्या सेवेत आलेत. पुढं नाईकजीराजे पांढरे शहाजीराजांच्या जवळचे लोक आहे. त्यामुळं आदिलशाहीत असताना संबंध होते म्हणून ते अफजलखानाबरोबर आले. पण अफजलखानाचा पराभव झाला. आता काहीतरी कुठंतरी फिरण्यात अर्थ नाही. आता शिवाजीराजांपाशी थांबू म्हणून त्यांनी शिवाजीराजांची चाकरी पत्करली, त्यांच्यापाशी राहिले. कित्येक जण कैदेत पडले. कित्येक जणांनी सुटका करून घेतली. सुटका म्हणजे कैदेतून नाही, शरणागतीनं. चुकलं आमचं, आम्हाला तुमच्या पदरी घ्या. पण एक माणूस मात्र अंधारातून चाचपडत होता, फिरत होता, झाड्या झुडपातून वावरत होता, जंगलातून लपतछपत वाट काढीत फिरत होता. तो भांबावला होता. जीवाच्या आशेनं अंधारातून तोंड काढून इकडं तिकडं पाहत होता. कोण होता तो? खंडोजी खोपडे देशमुख. स्वराज्याशी हरामखोरी करणारा तो स्वार्थी, दगलबाज, फितूर, भेकड. पळून गेला म्हणजे भेकड. खंडोजी खोपडा. त्याला महाराजांच्या प्राणाची, देवाधर्माची, स्वराज्याची कशाची पर्वा वाटली नाही. अफजलखानाला सामील झाला. खरं तर खंडोजीला शिवाजी महाराजांनी मदत केली होती. त्याचं वतन त्याच्या पदरात घातलं होतं. पण याने प्रामाणिकपणा दाखवायचा सोडून, कृतज्ञपणा दाखवायचा सोडून कृतज्ञ भाव आणला. ज्याने आपल्याला खायला घातलं त्याच्याच विरोधात उठला. अफजलखानाला सामील झाला. निष्ठा तिकडे ठेवली. खान मेला आणि हा बेवकूफ हरामखोर लपत लपत छपत गावोगावी फिरायला लागला. जंगलात जाऊन राहिला. जगायची इच्छा करायला लागला. जाणार कुठं? आज न उद्या कधीतरी सापडणार. सुटतो कुठं? महाराज आपल्याला धरणार, ठार करणार याची त्याला खात्री होती. महाराज काही सामान्य नाहीत. आत्तापर्यंतच्या महाराजांच्या चरित्राचा विचार करता, महाराजांच्या वृत्तीचा, वागण्याचा विचार करता त्याला वाटलं की आता आपल्याला कधीतरी महाराज धरणार आणि मारणार. दूर जाऊन पळून राहिला. जावळीच्या जाळीतून लांब गेला. दूर जंगलात तपून राहिला. आता जगायचं कसं हा त्याच्यापुढे प्रश्न निर्माण होता. कसं जगावं, काय करावं? प्रतापगडचा वणवा संपला. तो सगळं वातावरण आता थंड झालं हे पाहिलं आणि खंडोजी एक दिवशी उठला आणि रोहिड खोऱ्यात गेला. रोहिड खोऱ्याच्या परिसरात जवळची काही गावं खंडोजीच्या देशमुखीची गावं आहेत. कोणची गावं आहेत? उतरवळी, नाझरं, बाजारवाडी ही त्याच्या देशमुखीची गावं आहेत. या भागात तो लपून राहिला. कुणाच्या आधाराने लपावं हे त्याला काही कळेना. 1 वर्ष त्यानं असं चोरासारखं लपून कुठून तरी भाकरी आणून द्यायचं, कुणीतरी काहीतरी करायचं, कुठंतरी माणसाचा संपर्क ठेवला. वतनाची गावं असल्यामुळं लोकांनी त्याला खायला घातलं असेल, दिलं असेल, पण जंगलात लपून राहिला. महाराज आता विशाळ्यावरून राजगडाकडे आले. ऑगस्ट 1660.
मावळात चैतन्य खेळायला लागलं. महाराज सुटल्याचा आनंद आणि महाराज आले. आता इकडं जा तिकडं जा, कामं धामं सगळं महाराज त्या पद्धतीनं वागतायत. ऑगस्ट म्हणजे तसा पावसाचा काळ आहे, मर्यादा आहेत. महाराज राजगडावर थांबले आहेत. काही किरकोळ स्वराज्याच्या भेटीगाठी असतात, ते काम करत असतील तर तेवढ्यापुरतं जात आहेत. तेव्हा खोपड्याने विचार केला की एक युक्ती करावी. आपण काय करावं? एक पोरगा त्याने बरोबरचा कामातला होता, त्याला बोलावला आणि त्याला गुपचूप हैबतराव शिळीमकराकडे पाठवून दिला. गुपचूप हैबतराव शिळीमकर. हैबतराव का? हैबतराव शिळीमकर खंडोजीचे जावाई आहेत, सासरे जावयाचे नातं आहे. हैबतराव मात्र महाराजांचे एकनिष्ठ सरदार आहेत, महाराजांच्या बरोबर आहेत. सासरा कुणीकडे जावाई कुणीकडे. पहा, जावाई शिवाजी महाराजांबरोबर आहेत. त्यांनी शमशेरही गाजवली आहे या प्रतापगडच्या रणसंग्रामातून पुढच्या सगळ्याच युद्धात शाबासकी मिळवली आहे. हैबतराव म्हणजे महाराजांचे सखा आहेत, शिळीमकराच्या कुळाला भूषण आहेत. हे जावई आहेत म्हणून माणूस पाठवला. जावई महाराजांची पाठराखण करतोय आणि सासरा आदिलशाहीची. सासरा लाच सोडतोय, दुश्मनाच्या उष्ट्यपत्रवळी गोळा करून खातोय. तितक्याच निलाजरेपणानं लाच सोडलेली असल्यामुळं त्यानं माणूस पाठवला जावयाकडं. मी निसटलोय, जगलो वाचलोय, पण माझ्यावरी महाराजांचा धाक आहे, मी आता काय करावं ते तुम्ही सांगा. जावयाला विचारतोय बरं का. पण त्याला दम निघेना. पोरगा गेलेला निरोप घेऊन येईपर्यंत पण दम निघेना. हा स्वतः जाऊन जावयाच्या घरी बसला. अवघड दुखणं जावयाच्या घरी आलं, आपल्या पायानं चालत आलं. सासरा काय मागणं मागतोय ते कशासाठी आला? खंडोजी जावयाला म्हणाला, हैबतरावला म्हणाला, यावर आमचा विचार असा आहे की तुम्ही महाराजांकडून अभय घ्या, मला वाचवा, तुम्ही करा ते. हैबतरावच्या डोळ्यापुढे काजवेत चमकले. काय करायचं? महाराजांना भीड घालायची? महाराजांच्या समोर उभं राहिलं तर शब्द निघत नाही, आणि ह्याच्यासाठी भीड घालायचं कसं काय? महाराज ते ऐकतील काय? संतापतील ना. शिळीमकराच्या डोळ्यापुढे महाराज म्हणजे तेलाचा बुदला पदरात घ्या म्हटल्यासारखं त्याला वाटायला लागलं. जळून खाक होईल. महाराज म्हणजे साक्षात अग्नी प्रलय. अशा बाबतीत ते कोणाचं ऐकणार नाहीत. पण कसं काय बोलावं, काय करावं, ते काहीच बोलले नाहीत. खंडोजीला म्हणले थांब जरा 4 दिवस. सासऱ्याला थांबा म्हणाले आणि ते उठले आणि प्रतापगडाखाली जावळीच्या खोऱ्यात आले. यावेळी कान्होजी जेध्यांचा मुक्काम जावळीत होता. हैबतराव अवघड चेहरा करून कान्होजीच्या पुढे गेले. कान्होजीनं जाणलं की काहीतरी जीवावरचा बेत घेऊन आलेत, काहीतरी बोलायचं आहे, मनात काहीतरी आहे. कसं काय येणं केलं असेल, पण काय बोलायचं आहे काय कोणास ठाऊक. कान्होजी म्हणले बोल काय. मग हैबतरावने सगळं आपल्या सासऱ्याचं अवतार कार्य कान्होजीच्या कानावर घातलं. असं असं केलंय, असं असं झालंय, आता कसं तरी तुकडा खाऊन जगायला लागलेत. कान्होजीनं ऐकून घेतलं. खंड्या खोपडा लढाईतून जिवंत सुटला, आता जगायला बघतोय पण कठीण. महाराजांच्या तलवारीच्या तडाक्यात तो सापडणार, सुटत नाही. एक दिवशी भवानीचा थडाका खंड्या पक्का खाणार हे कान्होजीलाही जाणून आहे. कान्होजींनी महाराजांना चांगलं बयाजवर जाणलं होतं. त्यांनी खोपड्याचं भविष्य ओळखलं. महाराजांच्या समशेरीला आणि शिस्तीला लवचिकपणा ठाव नाही. पण आता हैबतरावने कान्होजींना गाठलं आणि त्यांना सांगितलं नाही, तुमची भीड महाराजांपाशी आहे. तुम्ही खंडोजी खोपड्याचा जीव वाचवा, वतन वाचवून यश घ्या. तुम्ही शब्द घाला, मला धाडस नाही, तुम्ही वडीलधारे आहेत, तुम्ही बोला. म्हणजे महाराज कान्होजीचं ऐकतील, हो ऐकतील असं हैबतरावला वाटलं. कान्होजींनी महाराजांची आसपाड जीवापाड आजपर्यंत सेवा केली होती. भोसल्यांच्या शब्दाखाली त्यांनी 24 वर्ष देह राबवला होता. महाराजही कान्होजीला वडिलाप्रमाणे मानतात. एवढी दयेची रदबदल का मानणार नाहीत? महाराज मानतील, आपल्या माणसापुढे महाग होणार नाहीत.
असं हैबतरावाला वाटलं. पण हे कठीण काम कान्होजीच्या गळ्यात आलं. हा रोगट आंबा पुन्हा झाडाला चिटकवायचा कसा, असं कान्होजीला वाटलं. कान्होजी पेचात पडले. साप नाही म्हणावं तर म्हणवे ना, कारण खोपडा पडला हैबतरावचा सासरा आणि हैबतराव कान्होजीला जवळीचे. हैबतरावचा संपर्क संबंध कान्होजीला फार मोलाचा. काय करावं काय करावं, त्यातून हैबतराव शेजारी रोईड खोऱ्याची. काय करावं, कान्होजी उठले. 100 मणाचं ओझं मना डोक्यावर घेतल्यासारखं हळूहळू चालत चालत गडावर आली. महाराजांना भेटली. मनाचा हिया केला. महाराजांच्या सामोरे गेले. नाही काहीतरी नाजूक बोलायला आले हे महाराजांनी ओळखलं. चालण्यावरनं, देहबोलीवरनं, वागण्यावरून काहीतरी डोक्यात चलबिचल आहे, काहीतरी नाजूक विषय आहे. आणि मग कान्होजीने शब्द काढला, महाराज तो आपला खंड्या खोपडा तो आमचा नाही. खरं आहे, पण हळूच विषयाला घातला हात. तो जिवंत निभावला. आता तो पस्तावलाय. आता त्याला पश्चाताप झालाय. त्याचं सगळं वर्तमान नायकांनी हळूहळू महाराजांना सांगितलं. आणि शेवट धीर धरला. हळूच बोलले, महाराज खोपड्याला अभय द्या, जीवदान द्या. नायकांनी ते म्हटलं आणि महाराज भडकले. आगच पेटली, वीज कडाडली. नाही, तो हरामखोर, त्याच्या वतनास ठिकाणा नव्हता. त्याच्या वतनदारीवर आम्ही त्याची स्थापना केली. निम्म वतन शिक्का आम्ही दिला. असे असून त्याने बेईमानी केली आणि अफजल खानाकडे जाऊन लबाडी केली, हत्यार धरले. तो हरामखोर, त्याच्या धडाची 4 तुकडे करावे, 4 मार्गे टाकावे अशी त्याची लायकी. तुम्ही त्याची रदबदली करू नका. आम्ही कौल देत नाही. साफ नाकारलं महाराजांनी. विश्वासघातकी राष्ट्रद्रोही माणसाबद्दल महाराजांचं मत काय आहे ते स्वच्छ कळतं. त्याच्या धडाचे 4 तुकडे करून 4 चौकी टाकले पाहिजेत, एवढंच मोलाचं. महाराज कसे आहेत असे आहेत. महाराजांचा जर आदर्श आम्ही घेत असू तर जे जे राष्ट्रघातकी आहेत ना, त्यांचे असे धडाचे 4 तुकडे करून 4 चौकात टाकायला पाहिजेत. तुरुंगात बसून त्यांना बिर्याणी खाऊ घालायला नाही पाहिजे. हा, झालं, संपलं रदबदलीचं काम. पडदाच पडला. कान्होजीला हा अंदाज होताच. अजून एक वार विनंती करावी असं वाटलं. वारंवार केलं तर काहीतरी पदरात पडतं. महाराज खंडोजीचा गुन्हा आम्हाला द्या, त्याचा जीव वाचवा. त्याचं चुकलंय ते आमच्या पदरात घाला, आम्हाला काहीतरी कमी करा, पण त्याला वाचवा, त्याचं वतन चालवा. कान्होजीची अशी रदबदली ऐकली महाराज थोडं विचारात पडले. नायकासारखा दौलतीचा क्रदीम अर्कानं अर्ज करतोय, न मानावा तर सखा दुधावत, म्हणजे आपल्या जवळचा प्रेमाचा वडीलधार आहे, ते दुरावणं चांगलं नाही. त्यांच्या शब्दाला मोल दिलं पाहिजे. म्हणजे प्रशासनात कसं वागायचं असतं महाराजांकडून शिकायचं. सगळंच बघा, अख्खं प्रकरण तसा अभ्यास करण्यासारखं आहे. मानावा तर फितूर सुखावतो, फितुरी सुखावेल, राज्यात फितुरी माजेल, काय करायचं. महाराज मोठे चतुर, सद्दी, विद्वान, कारीगर, चलाक, बुद्धिवंत. त्यांनी राग विझवला आणि नायकाला म्हणले, नाईक तुम्ही भीड घातली, यास उपाय नाही. तुमच्या भिडेकरता मान्य केले. खंड्यास मुजऱ्याला हजर करा. कान्होजी आनंदले. महाराजांनी मानलं. 2 गोष्टीचा आनंद, आपला शब्द मानला आणि दुसरा खंड्यालाही जिवंत ठेवला. आनंद झाला. ते उठले, पट 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 खाली आले. कान्होजीने खंडोजीला सांगावा पाडला, महाराज कधी कुणाचं ऐकणार नाहीत, ते आपलं ऐकलंय. केवढा आनंद, आपल्या शब्दाला काय मोल. खंडोजी बोलावून घेतला आणि खंडोजीला कान्होजीने सांगितलं, खंड्या तुला तकसीर माफ केली आहे, तुझा गुन्हा माफ केलाय, मुजऱ्याला हजीर हो. माफ केलाय म्हणल्यावर खंडोजी एकदम आनंदला आणि मुजऱ्याला हजर हो म्हणल्यावर परत गडबडला.
पण झालं असं की कान्होजींनी खंड्याला बरोबर घेतलं आणि मुजऱ्याला केली. खंडोजी बरोबर कान्होजी मुजऱ्याला आले. कान्होजी आले, महाराजांना मुजरा केला. खंडोजी मागा हळूहळू भीत भीत आला, मुजरा केला. महाराजांचं आणि कान्होजीचं बोलणं झालं. खंडोजीकडे महाराजांनी लक्षच दिलं नाही. अर्थात खंडोजीला महाराजांकडे बघायची हिंमतही झाली नाही. काय हिंमत होईल, महाराजही काही बोलले नाहीत. आणि मग कान्होजी बरोबर जाणं येणं असं खंडोजीचं हळूहळू सुरू झालं. हळूहळू तो रुळावला, रोज मुजऱ्याला यायला लागला. महाराज त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. तो आला, गेला, संपलं. आणि एक दिवशी कान्होजी नसताना तो एकटा मुजऱ्याला आला. महाराजांच्या पुढे तो आला. महाराजांनी त्याला पाहिलं आणि महाराजांचे डोळे शहारले, भडकले. दचकलेली आग एकदम, दबलेली आग एकदम उफाळली. भिवळ्या चढल्या, मस्तकावरचा तुरा गदगदा हल्ला. खंडोजीने मान वर केली, मुजरा करताना घातलेली, वर पाहिलं आणि खंडोजी दचकला. एकच निशमिष नजर त्याने महाराजांकडे पाहिली. नजरेतला रोख, आग, अंगार खंडोजीला सहन झाला नाही. तो प्राणांतिक दचकला. ओळखलं काहीतरी वेगळंच चाललंय आता. महाराजांच्या डोळ्यात आग भडकली होती आणि महाराज एकदम कडाडून ओरडले, पकडा याला. महाराजांची ढालाईत पळत सुटली आणि खंड्याला धरला. खंड्या जेरबंद झाला. महाराजांच्या मुद्रेकडे बघवत नव्हतं. महाराजांनी हुकूम सोडला, या हरामखोराचे उजवा हात आणि डावा पाय कलम करा, ताबडतोब, आत्ताच्या आत्ता. गड हादरला. लोकांनी काय आज्ञाप्रमाण खंडोजीला महाराजांसमोरून ओढत बाहेर नेला. उजवा हात आणि डावा पाय कलम केला, तुटला. त्याच्या ओरडण्या, विनंत्या, भाकणुकी, आर्जव, रडणं, भेकणं कशाला दात नाही. महाराजांच्या हुकुमांच्या विजानी आणि खंडोजीच्या केविलवाण्या किंकाळ्याने गड चित्रासारखा स्तब्ध झाला. खंड्याचा उजवा हात आणि डावा पाय तुटला. शिवा इतके शांत महाराज, शिवा इतकेच उग्र होते, भयंकर होते. नेत्राग्नीत मदन जाळून टाकला होता शिवानी, तसा हा खंड्या. गडाखाली कान्होजीला ही बातमी कळाली आणि कान्होजी संतापले, तापले. काय केलंय महाराजांनी? खंड्याचे हातपाय तोडले. हा काय न्याय झाला काय? शब्द दिला आणि मोडला. कान्होजी तरतरा उठले, ताड ताड पावलं टाकत रागानंच महाराजांच्या समोर गेले. महाराजांना ठाऊक होतं आज न उण्या कान्होजी येणार. जणू ते वाटच पाहत होते, यावं नाही की यावं. कान्होजी आले, झटपट मुजरा केला. रुसाईच्या बोलीनं कान्होजी बोलले, खंडोजीस अभय देऊन शास्त केलीत. आमच्या रदबदलीची भीड काय राहिली? आमच्या शब्दाला मोल काय राहिला? खंड्याचे हातपाय तोडलेत तुम्ही. खंडोजीला रागावलेलं पाहिलं. महाराज आर्जवीच्या स्वरात त्यांच्याशी बोलायला लागले, गोड बोलायला लागले. नेहमीच गोड बोलतात, पण आता थोडं रागावलेल्या माणसाला जरा जास्त गोड बोलावं लागतं. नाही, तुमच्या भिडेकरता खंड्याला आम्ही मारला नाही, त्याला जिवंत ठेवला. नाईक म्हणतात त्याचा हातपाय तोडला. ज्या हाताने त्याने तलवार उगारली तो उजवा हात, आणि ज्या पायाने तो चालून गेला तो डावा पाय आम्ही कलम केला. म्हणजे खंड्या जेव्हा घोड्यावर बसून स्वार होऊन अफजल खानाकडे गेला तेव्हा घोड्यावर बसताना पहिल्यांदा डावा पाय टाकावा लागतो घोड्यावर. डावा पाय रिकवीत घालायचा आणि मग उजवा पाय चढून वर जावं लागतं. म्हणून डावा पाय, पहिला पाय स्वराज्याच्या विरोधात जो पडला तो कापला, आणि ज्या हाताने हत्यार धरलं ते हत्याराचा हात कापला. नाही तर तो हरामखोर, त्याची 4 धडे चौमार्गी टाकावी अशी त्याची लायकी, परंतु त्यास ठार मारणार नाही असं तुम्हाला आम्ही सांगितलं होतं. त्याप्रमाणे त्याला जिवंत ठेवला आहे. तुम्हाला काय सांगितलं? महाराज असे
त्याने केलेला गुन्हा इतका भयंकर आहे की क्षमा करता योग्य नाही. स्वराज्याशी हरामखोरी करून कोणी सुखरूप सुटू शकला तर लोक म्हणतील की या राज्यात कसंही वागलं तरी चालतं, फक्त ओळख वशिला हवा. आज काय आहे, काही करा चालतं. कुणाचा मुलाहिजा ठेवायचा नाही, किंमत द्यायची नाही कशाला. काही करा, काही करा. अति आवाजानं लोकाला मृत्यू येतो, कान जातात किंवा लेझरच्या डोळे जातात हे माहीत आहे. त्याला परमिशन दिली जात नाही तरी सुद्धा भीड घालून भीक घालून परमिशन घेतली जाती. काल पंढरपुरात ते झालं. मताचा जोगवा कालही झालं आणि त्याच्या आधीही झालं. दहीहंडीच्या दिवसात वरून परमिशन द्या म्हणून मागे लागतात. आमदाराचं बळ घालतात, मंत्र्या संत्र्याला मध्ये घालतात, मोठ्या पुढ्याला मध्ये घालतात आणि कलेक्टरला परमिशन द्यायला लावतात. काल पंढरपुरात अति आवाजाच्या दहीहंडी झाल्या आणि त्यातल्या एका आवाजानं एक तरुण पोरगा मेला. काल आवाज आवाज अति आवाज, मेंदूतली शीर फुटली आणि जागेवर मेला. आता त्याला ते दारू पिऊन मेला, अमकं झालं तमकं झालं, अजून काही कारणं चालू आहेत. पण काल एक माणूस मेला, लक्षात ठेवा. भीड भीड या स्वराज्यात कसंही वागलं तरी चालतं असं लोकांना वाटायला लागेल. पश्चाताप लिहून दिला की माफी पत्रात घालतात. कुणीतरी मोठा माणूस घातला मध्ये की संपलं. लोकांचा असाच समज होईल. राज्यावर सलामत राखायची असेल तर अशा स्वराज्यद्रोही हरामखोरांना कडक शासन केलंच पाहिजे, नाहीतर स्वराज्य फितुरी आणि हरामखोरीपायी रसातळाला जाईल. कसं वागावं नाही का? मी काय केलं पाहिजे? महाराजांचं खरंच चुकलं काय? महाराज कान्होजींना ही स्वराज्याची जबाबदारी अति मायेनं गोड शब्दात सांगतायत, ममतेनं बोलतायत, समजून सांगतायत. खरं तर कान्होजीने हे महाराजांना न सांगताही समजून घ्यायला हवं होतं. पण माया ममतेपोटी माणसाला काही कळत नाही. प्रेम आलं होतं ना खंड्याचं. का आलं? विठोजी हैबतराव शेळीमकरामुळं आलं. ठीक आहे, पण राज्य करायचं असेल तर राजकारभारात कोळी माया उपयोगाची ठरता कामा नये, नाही धरता कामा. राजधर्म फार फार जोखमीचा आहे. अनेकांना तो पेलत नाही आणि त्यामुळं स्वराज्य बुडतं. किती गोष्टी आता चालू काळातल्या सांगायला. कालची गोष्ट उदाहरण सांगितलं. अशा हजारो गोष्टी आहेत, हजारो गोष्टी आहेत. वैयक्तिक त्या माणसाच्या प्रेमापोटी अनेक गोष्टी आहेत. रदबदली करायला लोक जातात, तेवढं सोडा. तेवढं आपल्या गावातली माणसं आहेत, त्यांचा काही गुन्हा नाही. त्यांच्याकडे पाहुणे म्हणून आलेले लोक होते, त्यांनी त्यांना जागा दिली फक्त पाहुणेत म्हणले म्हणून. आणि ते पाहुणे कशात सापडले? ते पाहुणे सापडले कशात? खोट्या नोटा करून बाजारात चलनात आणण्यामध्ये. 500च्या नोटा, 2000च्या नोटा, खोट्या नोटा करायच्या आणि बाजारात आणून चलनात आणायच्या. हा राष्ट्रद्रोह आहे, हा गुन्हा आहे. पण आले, पंढरपुरात धरले होते मागं आणि रदबदली केली. पोलिसांना मध्यस्थी घातली, मोठ्या नेत्याची घातली. सोडा त्यांना. पाहुण्याला काही दोष नाही, आमच्या माणसाला काही नाही. पाहुण्यांना धरायचं असतं धरा, पण पाहुण्याला मदत केली तो तेवढाच गुन्हेगार. खोटं चलन इथं अस्तित्वात आणून प्रयत्न करून राष्ट्रीय घात करण्याचा प्रयत्न करतो त्या माणसाला सोडता कामा नाही, मग तो कुणी असो. पण झालं एक नाही, अनेक गावात हे चालू आहे. सगळेजण मध्यस्थी घालतात आणि जेव्हा फार फार पापाचा पाडा भरतो ना तेव्हा ते तुरुंगात पडतात. आता चालू आहे कराड. आत्तापर्यंत त्याची पाठराखण कुणी केली? कारण ती पुढाऱ्यांना ते मतं देत होते, ते ठरवित होते निवडून कुणी यायचं आहे. आता त्या संतोष देशमुखाच्या हत्येच्या प्रकरणात ते सगळं उघडं पडलं, तुरुंगात जाऊन पडले. नायकांना आता मात्र कान्होजींचं खरोखर पटायला लागलं. खरं कान्होजींना महाराजांचं पटलं. महाराज म्हणतात तेच खरं, तेच मोलाचं. आपणच या हरामखोराची विडी आशा धरली, आपणच त्याच्या मागे उभं राहिलो. नाईक आमचं चुकलं का बरोबर? महाराज तुम्ही म्हणतात तेच बरोबर.
तुम्ही केलं तेच बरोबर. खंड्या वाचवला हे तुमचं बरोबर, तुम्ही शब्द दिला केलं, पण त्याचा हातपाय तोडला ते बरोबर असं नायकांना वाटलं. मनोमन नाईक हसले. नायकांनी महाराजांना मुजरा केला आणि महाराजांनी त्यांना गळ्याला भेट दिली. महाराज असे आहेत. सोचतील का असे शिवाजी महाराज? गुन्हेगार करणाऱ्याला, गुन्हेगारी करणाऱ्याला कडक शासन, स्वराज्याच्या विरोधात, राष्ट्राच्या विरोधात पाय टाकणाऱ्याचा पाय आणि हात कलम करणार. खरं तर जीवेच मारलं पाहिजे. शरीराचे 4 तुकडे करून 4 चौकी कोल्या कुत्र्याला खायला घातले पाहिजेत. कृतज्ञ माणसाचं कसं असतं, भागवतात कथा आहे माहिती आहे का नाही? कृतज्ञ एका गावाच्या बाहेर कृतज्ञ माणसाला मृत्यूदंड दिला गेला आणि त्याची प्रेत पडली. कोले कुत्रे सुद्धा ते खाईनात. कोले कुत्रे सुद्धा ते खाईनात. का? ते कृतज्ञ आहेत म्हणून. राक्षसांना बोलवलं राजानं, अरे तुम्ही असुर आहात, तुम्ही मानवी काय म्हणायचं त्याला मांस खाता, हे पडलेले आहेत खा. ते म्हणले नाही. का? हे कृतज्ञ आहेत, याचा वास येतो आम्हाला, खाणार नाही. कृतज्ञ माणसाचं प्रेत सुद्धा कोले कुत्रे खात नाहीत. हे सुद्धा राक्षस सुद्धा खात नाहीत. भागवतात मोठी कथा आहे या विषयात. कृतज्ञतेत कसं असावं. माणसाने कृतज्ञ कधीच असू नये. राष्ट्राच्या बाबतीत तर असूच नाही. सर्वतोपरी आपला भाव इदं न मम इदम राष्ट्राय स्वाहा असा असला पाहिजे. इथं खंड्याच्या विषयानं तो शिकला. आपल्या देशात आता तसं शिवाजी महाराज जर पाहिजे असतील ना तर गावागावात रोज एक 10-20 लोकांना राष्ट्रद्रोही म्हणून मारतील तर शिवाजी महाराजांचा आदर्श. अशी परिस्थिती आहे. कुठलंही गाव घ्या, कुठलंही काही घ्या, पोलिसावर हत्यार उचलतात, पोलिसावर चालून जातात, पोलिसाला मारतात. नुसतंच ते नाही, बाकी पुढं मग पोलिसाला मारल्यावर 4-8 दिवसानं वशिला घालायचा, वरच्या पुढाऱ्याचं घालायचं, बाहेर सुटून जायचं. राष्ट्रद्रोही माणसं मताच्या जोगव्यासाठी त्यांचं रद्दबदली केली जाते. मोठे मोठे पुढारी मध्ये पडतात. कुणासाठी कोण पडतंय सांगता येत नाही, इतके मोठे मोठे लोक यात पडतात. कोण आहे हा? नाही. कान्होजी आणि खंडोजीचं हे सगळं प्रकरण महाराष्ट्राच्या आणि हिंदुस्थानच्या इतिहासातल्या लोकांना, राजकारण्याला शिकवलं पाहिजे, पढवलं पाहिजे. इतकं मोलाचं आहे. राष्ट्रघातकी माणसाचं काय केलं पाहिजे शिवाजी महाराज म्हणून बघितलं पाहिजे आणि राष्ट्रघातकाची पाठराखण कशी नाही केली पाहिजे यासाठी कान्होजीकडून शिकलं पाहिजे. माझं चुकलं, मी खंड्यासाठी तुमचा शब्द घातला, खरं तर खंड्याला तुम्ही केलं तेच शासन बरोबर आहे. हे कान्होजी आम्हाला कळले पाहिजेत, हे शिवाजी महाराज आम्हाला कळले पाहिजेत. त्यासाठी शिवचरित्र अभ्यास केला पाहिजे. शिवाजी महाराज नुसते फोटो लावून जय म्हणून नाचण्यापुरते आणि गाडीतल्या काय ते डॉल्बी वाजवण्यापुरते असता कामा नाहीत. या अर्थाने शिवाजी महाराजांचं चरित्र अभ्यास केला पाहिजे. राजधर्म असतो तो हा अवघड आहे. राजधर्म फार. पोटच्या पोरालाही क्षमा करायची नाही म्हणजे राजधर्म. शिवाजी महाराजांच्या बाबतीत तो विचार करण्यासारखा आहे. शिवाजी महाराजांनी संभाजीराजे गेले तर त्यांना परतून काढून आणलं. मोगलांच्या चंगुलातून फसले, आणलं, लगेच स्वराज्यात नेऊन नाही ठेवलं. पन्हाळ्यावर थांबवलं, 4 दिवस विश्रांती घ्या. दुर्दैव पुढं आडवं आलं, शिवाजी महाराज गेले. पण अजून काय झालं असतं माहीत नाही. शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना काय केलं असतं? संभाजीराजांच्या स्वभावाचा अभ्यास शिवाजी महाराजांनी केलेला आहे. राजाराम महाराजांच्या स्वभावाचा अभ्यास केला आहे. स्वराज्याचा शिवाजी महाराजांनी आता कधी ना कधी आपली जाणार आहे याचा विचार करून मंत्र्यांसोबत बोलताना त्यांनी सांगितलं की संभाजीराजे उग्र प्रकृती आहेत, त्यांचा स्वभाव तापट आहे आणि म्हणून यांना दक्षिणेकडे राज्य द्या. राज्याचे 2 हिस्से करा, दक्षिणेकडे द्या आणि उत्तरेकडचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलं जे स्वराज्याचा भाग आहे तो राजाराम महाराजांना द्या. कारण संभाजी महाराज आणि मोगलाची जर झुंज झाली तर स्वराज्य लयाला जाईल काय अशी भीती महाराजांना वाटते. जाणार नाही पण होऊ शकतं. दोन्ही अर्थाचा विचार महाराज करतात. स्वराज्याचा नाशाडी म्हणजे होईल म्हणून विचार करतात आणि म्हणून थोडं मऊ प्रकृती असणारे राजाराम महाराज यांना दोघांच्या मध्ये ठेवतात. बफर स्टेटसारखं, त्याला बफर स्टेट म्हणतात. त्यांनी तिथे राहावं, राज्य करावं. दोघांचा संघर्ष पराकुटीचा पेटून स्वराज्यातलं लोकांचं नुकसान होऊ नये, मोगलांचा आणि संभाजीराजांचा, असा शिवाजी महाराजांचा विचार आहे.
राजाराम महाराजांना मध्ये राहावं. विषय तो नाही आत्ता, पण शिवाजी महाराज अनेक अर्थाने विचार कसा करतात तो भाग महत्त्वाचा. नायकांचाही रुसवा काढला, खंडोजीलाही शासन केलं, खंडोजीला वाचवलंही. तुम्हाला शब्द दिला खंड्याला जिवंत ठेवतो, त्याप्रमाणे जिवंत ठेवला. पण लोकात धास्त निर्माण झाली पाहिजे. खंडोजीला कसं केलं याच्या परत स्वराज्यात कोणी जर विरोधात गेलं तर महाराज कापून काढतात. अनेक ठिकाणी आहे ती, आधी पण आहे. जिवंत ठेवत नाहीत, कापून काढतात. महाराजांचा अंगरक्षक होता संभाजी कावजी, माहिती आहे ना. अफजल खानाच्या स्वारीच्या वेळेस 10 अंगरक्षकातला तो आहे. हा चाट ताकदीचा मनुष्य आहे, अफाट माणूस आहे. पण हा याच प्रकरणात शाहिस्तेखान आल्यावर सुप्यात शाहिस्तेखान असताना शाहिस्तेखानाला भेटायला गेला. महाराजाशी त्याचं भांडण झालं. कशावरून झालं, त्याने काहीतरी वतन मागितलं, त्याच्यावरून भांडण झालं. महाराजांनी दिलं नाही आणि म्हणून महाराजावर रुसला आणि शाहिस्तेखानाकडे गेला. शाहिस्तेखानाला त्यांनी मागितलं, मला नोकरी द्या, मी शिवाजीराजाचा माणूस आहे, मी शिवाजीराजाचा अंगरक्षक होतो, मला नोकरी द्या. शाहिस्तेखान म्हणाला, ठीक आहे, पण तुझ्या आपदरी असं काय आहे की तुला नोकरी द्यावं. आणि तसं म्हणल्यावरती त्यांनी शाहिस्तेखानाच्या समोर घोडा उभा होता, तो घोडा 2 हातांनी पुढचे 2 पाय मागचे 2 पाय असे उचलले आणि घोडा हे माझ्यापाशी आहे म्हणून त्यानं दाखवलं. अचाट ताकदीचा माणूस. घोडा साधा धरता येत नाही आपल्याला, त्यानं तो 2 हातांनी पुढचे पाय मागचे पाय धरून उभा उंच उचलला. सायकल उचलतो का नाही लहान पोरं आपण, तसा उचलला. आणि शाहिस्तेखानाने त्याला आपल्याकडे कामात ठेवा. शिवाजी महाराजांनी आदेश दिला आहे, उपलब्ध आहे, जिथं कुठं तो गाठ पडेल सापडेल तिथं त्याचे तुकडे करा, मारा. प्रतापराव गुजरांनी नाही, हंबीरराव मोहित्यांनी त्याचे तुकडे केले. त्याचे आणि समोरासमोर संभाजी कावजीची आणि हंबीरराव मोहित्याची भेट झाली युद्धात, आणि युद्धात हंबीररावांनी त्याला मारलं, तुकडे केले, सोडलं नाही. स्वराज्याच्या विरोधात जाल त्याचा परिणाम हा. प्रेमात असाल, चांगले वागाल, स्वराज्याशी एकनिष्ठ राहाल तर वाटेल ती तयारी आहे. बरोबर अंगरक्षक म्हणूनही घेत आहेत, पण विरोधात गेल्यावर महाराज कोणाला माफी देत नाही. महाराज असे आहेत. हसून कान्होजींनी महाराजांना मुजरा घातला, दोघांची मनं पुन्हा निवळली, सगळा विषय संपला. आईसाहेबांचं अनुष्ठान सबळ. अफजल खानाच्या या सगळ्या प्रकरणात शिवाजीराजाला यश मिळालं. जो करे सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील तयाचे, परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. नुसतं भगवंताच्या अधिष्ठानानं चळवळ यशाला जात नाही, आणि नुसती चळवळ करून तिलाही यश प्राप्त होत नाही. त्याच्यासाठी भगवंताचं अधिष्ठान असावं लागतं, काहीतरी भगवंताचा वरदास्ता असावा लागतो. वासुदेव बळवंत फडक्यांचं काय झालं, त्यांनी चळवळ उभी केली पण भगवंताचं अधिष्ठान नाही. परिणाम पराभव, नुसता पराभव नाही, मृत्यू, तो पण विशद मृत्यू. वासुदेव बळवंत फडक्यांना इंग्रजांनी इथून उचललं आणि एडनला नेऊन ठेवलं. एडन, तिथं मृत्यू आला. तिथं तुरुंगातून पळून जाण्याचा प्रयत्न केला वासुदेव बळवंत फडक्यांनी, लक्षात ठेवा. तुरुंगातनं तिथून पळून गेले पण पुन्हा पकडले गेले, पुन्हा मृत्यू. करुण अंत आहे. इथून जाताना मातृभूमीची माती त्यांनी बरोबर नेली होती, आपल्या कपड्यात बांधून नेली, शेजारी कायम ती ठेवायची. तिच्याच उशाला ठेवून, त्या पुरचुंडीला उशाला ठेवून, समोर ठेवून त्यांनी मृत्यू स्वीकारला, पत्करला. वासुदेव बळवंत फडक्यांनी हे करीत असताना आधी काही गोष्टी पाहिल्या, काही लोकांशी चर्चा केली. लोकांनी सांगितलं थोडंसं वाट पहा, थोडं काम करा, पण आत्ता लगेच संघर्षाला उभे राहू नका, थोडी वाट पहा, आत्ता वेळ इष्ट नाही, संधी निर्माण करून घ्या, मग जा. दैवी अधिष्ठान मागा असल्याशिवाय उपयोग होत नाही म्हणतात, त्याचा थोडासा अन्वय लावायचा प्रयत्न केला आपण. वासुदेव बळवंतांनी ती थोडंसं गडबड केली आणि परिणाम, मोठं काम आहे त्यांचं, सगळं आहे. इथं मात्र आईसाहेबांचं अनुष्ठान आणि महाराजांची शस्त्र चळवळ, थोडक्यात दोन्ही त्यामुळे एकमेकाच्या विषयानं विजयी झालेली आहेत. आईसाहेबांचं खडतर अनुष्ठान, काय करत असतील त्या, काही करत असतील काय माहीत नाही, पण अनुष्ठान करत होते एवढं मात्र पक्का आहे. महाराज अफजल खानास पुरून उरले. पुरून उरलेचा अर्थ किती, खऱ्या अर्थानं पुरून उरले, दोन्ही अर्थानं, मारला आणि पुरला, कारण त्यांच्यात जाळत नाहीत, पुरतात. महाराजांनी पुरला ना अफजल खानाच्या, तरी महाराज उरले.
कधी नव्हता इतका आनंद आईसाहेबाला झाला होता. त्यांच्यासारख्या तळमळणाऱ्या आयांची मनं निवली होती. जसं आईसाहेबाचं आहे तसं प्रत्येक मराठी वीराची आई, बायको, बहीण आपल्या भावाला, आपल्या नवऱ्याला, आपल्या पोराला विजय मिळावा, प्राप्त व्हावा, महाराजांच्या कार्यात यश यावं, स्वराज्याचं काम वृद्धिंगत व्हावं म्हणून सतत काही ना काही जप, जाप्य, अनुष्ठान, व्रत, वैकल्य करत असतील. त्या सगळ्यांना आता आनंद झाला आहे. अफजल खान मारला, सिद्धी जोहर परास्त झाला. थोडंसं नवरा घरी आला पावसाळ्याच्या दिवसात, बरं वाटतं बायकाला. मराठी लष्कर म्हणजे कसं आहे, 8 महिने युद्धावरून 4 महिने घरी, पावसाळ्यात घरी. कारण पावसाळ्यात लष्करी कामं चालत नाहीत, युद्धाच्या फौजा चालत नाहीत. जिथं कुठं ठाण्यात असतील तिथं राहायचं, तेवढंच करायचं, बाहेर जायचं नाही. दसरा झाला की पुन्हा बाहेर पडायचं. महाराजांचं करवलं तेवढं कौतुक आहे. आया बहिणी करतायत, मासाहेब तर ते करतायत, पण आईचं कौतुक किंवा आईचं मन एवढीशा कौतुकानं थांबेना, भागेना. आणि मग त्यांनी काय केलं, त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली. त्यांनी शाहिराकडून या पराक्रमाच्या विषयाने पोवाडा म्हणावा म्हणून आईसाहेबांनी इच्छा व्यक्त केली. आणि त्यासाठी त्या भागातला प्रसिद्ध असणारा शाहीर अज्ञानदास याला बोलावणं पाठवलं. मग अज्ञानदासाने पुढं काय केलं, आऊसाहेबांनी काय केलं त्याचा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठाल विठाल विठाल. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज. आज एका अशी मूळ दिसते.